सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचं शिष्टमंडळ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्र सरकारने सीसीएमपी पात्रताधारक होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल (MMC) नोंदणीवर लावलेल्या तात्पुरत्या बंदीविरोधात आज दिनांक 14 जुलै 2025 रोजी होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने एक निवेदन उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाते यांना देण्यात आलं। या निवेदनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल दाते यांनी केलं। शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या व्यावसायिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर संघटनेने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांमध्ये अध्यक्ष डॉक्टर राहुल दाते, उपाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील काले, सचिव डॉक्टर नितीन सोमकुवर, कोषाध्यक्ष डॉक्टर आकांक्षा निनावे, राज्य प्रतिनिधी डॉक्टर प्रशांत राजपूत आणि डॉक्टर अनुप जयस्वाल यांचा समावेश होता। सदस्यांमध्ये डॉक्टर मर्फी गजभिये, डॉक्टर मंजुषा दोरखंडे, डॉक्टर चित्रा लाकडे आणि डॉक्टर चारुलता सोनभद्र यांचा सहभाग होता। याशिवाय निमा शाखा सावनेरचे अध्यक्ष डॉक्टर छत्रपती मानापुरे तसेच सदस्य डॉक्टर प्रशांत घोलसे, डॉक्टर संजय दोरखंडे, डॉक्टर गिरीश लाकडे, डॉक्टर पराग घाटोळे आणि डॉक्टर सुजाता घाटोळे हेही यावेळी उपस्थित होते। संघटनेचे 16 जुलै 2025 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हक्कासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर ग्रामीण। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन, एक वेगळं रजिस्ट्रेशन देऊन त्यांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यात आलेली होती। मुख्यमंत्री महोदयांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी ते GR पण पास केलेला। मग इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याचा विरोध केला आणि त्याच्या विरोधाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी 2 महिन्याची कमिटी नेमली आणि त्याच्यावर पूर्ण बंदी आली। अभ्यास करून आम्ही देऊ म्हणून त्यामध्ये काही लोक नेमलेले आहेत। पण आमचं असं म्हणणं आहे की जर 10 वर्ष आधी हा कोर्स सुरू झाला तर त्यावेळेसच मान्यता द्यायची नाही होती कोर्सला, आणि आता 10 वर्षामध्ये 10,000 होमिओपॅथिक डॉक्टरांनी फी भरून तो कोर्स मेडिकल कॉलेजेसमधून पूर्ण केलेला आहे आणि त्यांना 8 वर्षापासून गेल्या 8 वर्षापासून MMC रजिस्ट्रेशनसाठी फिरवत होते। आता मुख्यमंत्री महोदयांनी दिले, त्याच्यावर जर दुसऱ्याने आक्षेप घेतला तर त्याला थांबवायच्या आधी होमिओपॅथिक डॉक्टरांचं मत ऐकायला होतं। तर आता आम्ही 16 तारखेपासून मुंबईला मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे। तिथून एक आमचे बाहुबली शाह म्हणून आमचे प्रशासक आहेत महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे, ते त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण आंदोलन करणार आहे। त्याची एक माहिती तुमच्या थ्रू मुख्यमंत्री महोदयांना देण्याचं आहे। आणि मी हे 18 तारखेलाच म्हणजे दिलं, पण आता भेट नोंदणी झाली त्याला पूर्ण म्हटलं आम्ही त्या डिस्पॅचमध्ये गेले आहे, तुम्ही त्याला ओके केलं।